त्याला काय शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर ऊसासाठी एकदम भरोसेमंद ट्रॉली पाहिजे असेल तर आपण आज घेऊन आलेलो आहोत विश्वकर्मा ट्रेलरची एकदम अतिशय मजबूत ट्रॉली 4 व्हीलमध्ये येते ही 4 चाकामध्ये. तर बघू शकता इथं चांगल्या प्रकारची लिफ्ट स्प्रिंग सुद्धा दिलेली आहे. हेवी ड्यूटी ट्रॉली आहे. जे मटेरियल वापरलेलं आहे ते 6 इंचाचं याचं फ्रेमचं मटेरियल वापरलेलं आहे आणि इथं जो राऊंड टेबल आहे तो 40 किंवा 42 इंचाचा आपल्याला इथं करून भेटतो, ज्यावेळेस आपल्याला ट्रॉलीचं संतुलन अतिशय चांगल्या प्रकारचं राहतं. आणि जो डाबर दिसत आहे हा 6 इंचाचा डाबर आहे, ज्याची लेंथ आहे ती 6 फूट. आणि आपल्याला मागचा जो डाबर दिसत आहे तो इथं 8 इंचाचा आणि 8 फूटचा आपल्याला डाबर दिसतो, जेणेकरून टर्निंगसाठी अतिशय चांगल्या प्रकारे याचा उपयोग होतो आणि ट्रॉलीला ट्रॉली घासत नाही. आणि जे आपल्याला इथं फ्रेम दिसत आहे ते अतिशय चांगल्या प्रकारची फ्रेम आहे. 13 बाय 7 फुटाची जी फ्रेम आहे. एकूण जी फ्रेमची लांबी आहे ती 16 फुटाची आहे आणि रुंदी जी आहे 9 फुटाची आहे. ऊसाचे जे आपल्याला मोळे असतात ते वाहून नेण्यासाठी ही ट्रॉली खास बनवलेली आहे. ह्याचे जे आपल्याला इथं टायर सध्या लावले नाहीत, पण रिक्वायरमेंट जशी कस्टमरची आहे तसे आपण इथं टायर लावून देतो. 920चे सुद्धा बसतात आणि 1020चे सुद्धा ट्रॉयल बसतात. लिफ्ट स्प्रिंग होऊ शकता. अतिशय चांगल्या प्रकारचं इथं मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून साधारणतः एका ट्रॉलीमध्ये 15 ते 18 टनाचा जो माल आहे तो आपल्याला इथं दिसून येतो. आणि जर दोन्ही ट्रॉलीची जर आपण कंपॅरिझन केलं तर एका 15 टन आपल्याला बसू शकतो. साधारणतः दोन्ही ट्रॉलीमध्ये 30 टन आपल्याला ऊस इथं कॅरिंग करण्याची क्षमता भेटून जाते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा ट्रॉली कसा वाटला आणि तुम्हाला परचेस करायचा असेल तर विश्वकर्मा वडवणी इथं हे ट्रॉलीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, तर तुम्ही इथं येऊन ह्या परचेस करू शकता. अतिशय चांगल्या प्रकारे आणि हेवी मटेरियलमध्ये ह्या ट्रॉल्या आपण इथं बनवून देतो. बघू शकता. ह्याला हायड्रोलिक लावता येते. हायड्रोलिकची प्रोव्हिजन सुद्धा इथं विश्वकर्मा ट्रेलर करून देतं. आणि इथं डाबर प्लस आपल्याला जो राऊंड टेबल आहे तो हा त्यांचा नंबर आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.